श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, रोज नियमितपणे आम्ही आपल्यापर्यंत चांगले मार्गदर्शन पोचवत आहोत. आपल्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यावर मार्ग सांगत आहोत. जरी कितीही वाईट दिवस असले तरी एक ना एक दिवस तुमचं आयुष्य बदलणार आहे. कारण आपल्या भक्त परिवारापैकी अनेकाच्या आयुष्यात मोठे चमत्कार घडले आहेत. उद्याही तुमच्या जीवनात कुठलाही चमत्कार घडू शकतो किंवा आजही घडू शकतो किंवा 2 दिवसांनी घडू शकतो. मात्र आपण आशा सोडायची नाही. मात्र आपण आपला विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. भगवंत आपली परीक्षा बघत आहेत ना, बघू द्या. त्या परीक्षेमध्ये नापास मात्र आपल्याला व्हायचं नाही. अनेकांना आपल्या स्वामी समर्थांनी खूप मोठे चमत्कार दाखवले आहेत. आपल्या भगवंताने त्यांचे जीवन बदलले आहेत. तर आपल्या जीवनामध्ये देखील आपल्या जीवनामध्ये असलेले दुःख का संपवत नाही. एवढं सुंदर जीवन त्यांनी आपल्याला दिला आहे. या जीवनातील जे काही वाईट मार्ग आहेत ते आपण सोडले पाहिजे. जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींपैकी फक्त चांगल्या गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत. कधीकधी माणसाला खूप दुःख असह्य होतो. त्याला असं वाटतं की सर्व काही सोडून जावं. परंतु लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हाच खरी स्वामी लीला सुरू होते. जेव्हा माणूस खूप त्रास होतो, खूप दुःखात बुडून जातो, त्यावेळेस खरी स्वामीची लीला सुरू होते. इथून खरं आपल्या जीवनाचा सार्थक होण्यास सुरुवात होते. ज्यावेळेस आपण शेवटच्या क्षणी हार मानत नाही तेव्हा देवही आपली परीक्षा घेण्यासाठी थांबतात, चमत्काराला सुरुवात करतात. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय कुठेही जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ या नामातच किती ताकद आहे. आपल्याला किती प्रसन्न वाटतं जेव्हा आपण स्वामी समर्थाचे नाम जप करतो. माणसाच्या मनात भक्ती असावी, श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा नसावी. जीवनात तुम्ही सेवा करा, तुम्ही भक्ती करा, परंतु चांगल्या निर्मळ मनाने करा. फक्त आपले एखादे काम होऊन येण्यासाठी देवाची सेवा करत असाल तर करू नका. आत्ताच बंद करा, कारण तुम्ही त्यासाठी पात्र नाही. जीवनात आनंद झाला तर तो आनंद देवासोबत नक्की तुम्ही शेअर करा. परंतु आपण फक्त दुःखाच्या काळातच देवाजवळ जातो. एकदा दुःख संपलं की देवाला विसरून जातो आणि हे बहुतेक काळात होतच असतं. आपण हे आपल्यासोबतही कधी आपण असा अनुभव केला असेल. जेव्हा आपल्याला खरोखर चांगला आनंद होतो तेव्हा आपण त्या आनंदात देवाला सहभागी करून घेत नाही. मग असा का? जेव्हा आपण दुःखात देवाला सहभागी करून घेतो तर मग आनंदात नको का सहभागी करून घ्यायला? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सांगा. आपल्या जीवनात जे काही दिलं आहे, चांगलंसुद्धा किंवा वाईट असू द्या, हे सर्व भगवंतांनी दिलं आहे ना. मग भगवंताची एवढी सुंदर देण आपल्याला दिलेली असून आपण त्याची हेलना का करतो? आपण देवाला चांगल्या कामामध्ये सहभागी करत नाही. तुमचा दुःख सोडवण्यासाठी देव तुमच्यापर्यंत येतात, पण तुमच्या आनंदातही ते सहभागी व्हायलाच हवे. जीवनाचा हा नियम आहे. म्हणून त्याचं काम झालं की त्याला मदत केलेल्या माणसांना तो विसरून जातो आणि आपण हे त्यामध्ये मोडू नये अशी माझी अपेक्षा आहे. ज्यांनी वाईट काळात आपल्याला साथ दिली, ज्यांनी वाईट काळात आपल्याला सावरलं, त्याची साथ तुम्ही कधी सोडू नका. त्यांनाही तुम्ही वाईट काळातून नक्की बाहेर काढा. मग ते तुमचे मित्र परिवार असू द्या, तुमचे भाऊबंद असू द्या किंवा तुमच्या जीवनातील तुमचे आई वडील, तुमचे इतर कोणी सदस्य असू द्या. दुसरं तुमच्याबद्दल कितीही वाईट विचार केला तरी तुम्ही त्याच्याबद्दल वाईट विचार मात्र करू नका. ठीक आहे, तुम्हाला त्याची मदत करायची असेल तर करू नका, परंतु त्याच्या वाईटावर तुम्ही टपून राहू नका. जर तुम्ही त्याच्याबद्दल वाईट चिंताल तर तसंच तुमच्याबद्दल घडेल. आपले पूर्वज आपल्याला सांगून गेले आहेत की आपण दुसऱ्यासाठी जर एखादा खड्डा खणला तर त्या खड्ड्यात आपण स्वतः पडत असतो. आणि हे खरं आहे.
जर तुम्ही इतराच्या वाईटासाठी काही प्रयत्न करत असाल तर तुमचं वाईट होईल आणि त्याचं चांगलं होईल हे खरं आहे, म्हणून दुसऱ्याचं वाईट होईल असं कधीच बोलू नका किंवा असे काही प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या चांगल्यासाठी प्रयत्न करा. दुसऱ्याला त्याच्या इच्छेनुसार जगू द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की त्याच्यात हस्तक्षेप करू नये तर करू नका. तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल तर करू नका, परंतु तुम्ही कधीच दुसऱ्याचं वाईट होईल असं वागू नका. जर नकळतपणे देखील तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येत असतील, कोणाचं मन दुखवलं असेल तर त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे तुम्ही पापाचं ओझं स्वतःवर घेता. तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाही पाहिजे, ना कोणाचं मन दुखवलं पाहिजे, ना कोणाचा वाईट झालं पाहिजे. जर हे सर्व नियम तुम्ही पाळत असाल तर तुम्ही खरे स्वामीभक्तीमध्ये मोडत आहात. देव देखील तुम्हाला वारंवार हे सांगत आले आहेत की जर तुम्हाला कोणाची मदत करता येत नसेल तर करू नका, परंतु कोणाचा वाईटही तुम्ही अजिबात करू नका. जीवनाचा हा नियम आहे. त्या नियमामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला काय सांगतंय ते एकदा बघा. या नियमामध्ये आपण बसतोय का ते एकदा बघा. निव्वळ आपल्या कामासाठी भक्ती करू नका. भक्ती करायची तर निरंतरपणे शेवटच्या श्वासापर्यंत करा. एकदा स्वामीचे नाव घ्यायला सुरुवात केली ना, मग जीवनाचा शेवट होईपर्यंत स्वामीचं नाम मात्र सोडू नका. तुम्हाला जीवनाच्या शेवटच्या क्षणी देखील हा अनुभव येईल की मी भक्ती केलो होतो, ती भक्ती अजिबातही वाया गेली नाही. मी देवाचा जेवढा नामस्मरण केलं तेही वाया गेलं नाही. त्याची तुम्हाला एक दिवस त्याचा अनुभव मात्र तुम्हाला नक्की येईल. तुमची मदत करण्यासाठी कोणीच नसेल, तुम्ही एकटे पडले असेल, तेव्हा असा एक चमत्कार होईल की ज्याची तुम्ही अपेक्षा देखील केलं नव्हतं. कारण इतर लोक तुमचं दुःख समजून घेणार नाही तर तुमच्या दुःखावर मीठ चोळण्याचं ते काम करतील. जीवनात कधी कधी आपल्याला खूप वाईट अनुभव येतात. आपले लोक आपल्याला पाठीमध्ये खंजीर खुपसून मोकळे होतात, आपल्याला एकटा वाऱ्यावर सोडून जातात. त्याचं काम झालं की आपली साथ सोडतात आणि ही जगाची रीत आहे. एकदा एखाद्याचं काम झालं की तो परत त्याचं नावसुद्धा घेत नाही, त्याला विसरून जातो. आणि हे आपल्याचबद्दल घडत नाही तर हे सर्वांबद्दल घडतं. परंतु आपण असं करू नका, कारण आपण स्वामी भक्त आहात. आपण इतरांसारखे नाही आहोत. ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांनी आपल्याला वेळोवेळी पाठराखण केली. ज्यांनी आपल्याला वाईटातून बाहेर काढलं अशाची साथ मात्र तुम्ही जीवनात कधीच सोडू नका. कधी कधी तुम्हाला याचा अनुभव येईल की आपल्याला अपेक्षा नसताना देखील एखाद्याने आपल्याला मदत केली, तरी कशी ते तुमच्या भक्तीमुळे शक्य झालं. भगवंताने त्याला एक लीला दाखवली की तो तुम्हाला मदत करण्यासाठी आला. जीवनात जे काही होईल ते भगवंतच करतील, कारण विनाकारण विना भगवंताच्या अनुमतीशिवाय या जीवनाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. साधा झाडाचं पानसुद्धा हलू शकत नाही. जोपर्यंत भगवंतांचे आज्ञा घेत नाही तोपर्यंत हवाही एक दिशाकडून दुसऱ्या दिशाकडे जाऊ शकत नाही. सर्व काही भगवंताने नियमितपणे केलं, हे सुरळीत सुरू झाले आहे. तुम्ही फक्त तुमची जी इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी लढत राहा, प्रयत्न करत राहा. जीवनात निराश राहू नका, थांबू नका. कोणी कितीही वाईट बोललं तरी वाईट वाटवून घेऊ नका, कारण वाईट बोलणारे खूप आहेत आणि चांगले बोलणारे खूप कमी आहेत. आपण चांगलं करत आहात, मग ना घाबरण्याची गरज नाही. जे होईल तुमच्या चांगल्यासाठीच होईल. फक्त विश्वास ठेवा, भक्ती करत राहा. मनामध्ये विश्वास असेल, भक्ती करत असाल तर सर्व काही शक्य होईल. आजचा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.